जेव्हा जेव्हा आपण आपलं कुठलं एखादं कार्य ठरवतो, त्याच्यानुसार ध्येय निश्चित करतो, त्या ध्येयपथावर चालताना अडचणी येतात, समस्या येतात, विघ्न येतात, अडथळे येतात, बाधा येतात, आव्हानं येतात, विवंचना येते, काहीही येऊ, आल्यानंतर सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपली काय असते? सगळ्यात पहिली प्रतिक्रिया, हे माझ्याच बाबतीत का घडावं? आपल्या विचलित होण्यासाठी पहिला कारणीभूत विचार कोणता? आपण तटस्थ का राहू शकत नाही? पहिला विचार आपल्या अंतरंगात येतो, हे माझ्याच बाबतीत का घडावं? प्रामाणिकतेने स्वीकार करा, आपल्या मनात असा विचार येतो की नाही? माझ्याच बाबतीत हे का घडावं? त्यावेळी आपल्याला इतरांच्या बाबतीत घडलं असं कोणी सांगितलेलं सुद्धा ऐकू येत नाही, कारण आपण पूर्ण केंद्रित झालेलो असतो स्वतःशी, माझ्याच बाबतीत का घडावं? आणि या विचाराचं प्राबल्य जर वाढलं, हा प्रबळ विचार जर वारंवार व्हायला लागला, तर तुम्ही तटस्थ राहाल कसे? तुम्ही विचलित व्हाल. ध्येयपथावर चालताना विचलित होणं म्हणजे स्वप्नांचा चुराडा करणं आणि मग स्वप्न भंग झालं म्हणून फक्त आक्रोश करत राहणं आहे. आपण आतापर्यंत जेव्हा जेव्हा आपल्या स्वप्नभंग झाल्याविषयी ओरडत राहिलो, रडत राहिलो, जेव्हा जेव्हा आपण आपल्या नशिबाला दोष देत राहिलो, तेव्हा तेव्हा आठवा, झालं काय? आपल्या मनात हा विचार प्राबल्याने येत होता, हे माझ्याच बाबतीत का घडावं? एक साधा विचार तुम्ही नेहमी बोलून दाखवत असता, मी सगळ्यांसाठी करतो, पण माझी कोणी किंमत करत नाही, माझ्याच बाबतीत असं घडतं. आठवा, तुम्ही हे वाक्य कितीतरी वेळा म्हटलं असाल. मी सगळ्यांशी चांगलं वागते, पण माझ्या बाबतीतच असं का घडतं? कोणी चांगलं वागत नाही. मी सगळ्यांशी प्रामाणिक वागतो, सगळ्यांच्या भल्यासाठी चालतो, आणि माझ्याच बाबतीत असं का घडतं? माझ्याशीच अशी का वागतात? हे वाक्य तुम्ही म्हटलंय कारण तुमच्या अंतरंगात त्या विचाराचं प्राबल्य आहे, आणि तुम्ही ते बोलून दाखवेपर्यंत तुमचा तो ओव्हरफ्लो आहे, ओव्हरफ्लो. इतक्या वेळा तुमच्या मनात ते विचार केले गेले आणि त्याचा ओव्हरफ्लो म्हणून तुम्ही बोलून दाखवलं आहे. मान्य करावं लागेल मित्रा. आणि हा प्रबळ विचार, त्याची सत्ता तुम्हाला विचलित करते आहे आणि तटस्थ होऊ देत नाही, म्हणून तुम्ही तुरीय अवस्थेत जात नाही. मनाची तुरीय अवस्था काय आहे? मनाची तुरीय अवस्था दुसरं तिसरं काही नाही, तुम्हाला तुमच्या तटस्थतेसाठी उभं करणारी अवस्था आहे. विपरीत घडलं तरी, वाईट घडलं तरी, उलट फुलट घडलं तरी, साक्षी भावाने त्या गोष्टीकडे बघण्याची अवस्था म्हणजे तुरीय अवस्था. प्रतिकूल घडलं तरी सुद्धा त्या गोष्टीकडे साक्षी भावाने अर्थात तटस्थतेने बघण्याची अवस्था म्हणजे तुरीय अवस्था. करा, विचार करा, नेमकं होतं काय? आपल्या मनात विचार, हे माझ्याच बाबतीत का घडावं, हा येतो आणि आपण तिथून विचलित व्हायला सुरुवात होते. मी आता काय करू? माझ्याच बाबतीत असं का घडावं? मी आता काय करू? माझ्या सगळ्या बेतांवर पाणी फिरलं गेलं. जे ठरवलं होतं ते सगळं उलटं झालं. आता मी काय करू? आणि हा विचार स्वतःशी जर वारंवार करायला लागलात, स्वतःशी वारंवार बोलायला लागलात की माझ्याच बाबतीत असं का घडावं, आता मी काय करू? सगळ्या बेतांवर पाणी फिरलं.
मी काय ठरवलं होतं आणि काय घडलं, मी काय ठरवलं होतं, मी काय स्वप्न पाहिली होती आणि काय घडलं, आता कसं करू. जेव्हा हा विचार वारंवार 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 करायला लागता, तेव्हा मित्रांनो तुम्ही तुमच्या तुरीय अवस्थेत तर पोहोचूच शकत नाही, तंद्रावस्थेत सुद्धा राहत नाही, स्वप्नावस्थेत सुद्धा राहत नाही, कारण तुमची स्वप्न तुम्हाला आता समस्या वाटायला लागतात. एक दिवस तीच स्वप्न तुम्हाला हिरवीगार वाटत होती, आता तीच स्वप्न जर आठवली किंवा कोणी आठवण करून दिली तर वणव्यासारखी भस्मासूर असलेली पेटलेल्या तुमच्या अग्नीसारखी वाटायला लागतात. नको ते स्वप्न, समोर नको आणू ती गोष्टी, तो विषय नको काढू. एक दिवस तुम्हाला ती स्वप्न आठवल्यानंतर अगदी गलबलून यायचं, हृदय भरून यायचं, हे माझं स्वप्न आहे, माझं स्वप्न आहे. आणि आज तुम्हाला ती स्वप्न दुसऱ्यांनी आठवण करून दिलेली सुद्धा चालत नाही आहेत, कारण ती स्वप्न भंगलेली आहेत. माझ्याच बाबतीत का असं घडावं आणि माझ्या सगळ्या स्वप्नांवर, सगळ्या बेतांवर पाणी फेरलं गेलं, आता मी काय करू. याला म्हणतात डिप्रेशन. उगाच डिप्रेशन येतं का, आपोआप येतं का, नाही ना, यातूनच येतं आहे. पण मित्रांनो, फार कमी लोक आहेत जी लोक आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करतात, आपल्या स्वप्नांचा पिच्छा करतात, काहीही करायला तयार होतात आणि काहीही घडलं तरीही तिथून हटायला तयार नसतात. त्यांच्यातला हा झपाटलेपणा म्हणजे त्यांची तंद्रावस्था आणि त्यांची तटस्थपणा म्हणजे त्यांची तुरीय अवस्था त्यांना ब्रह्मानंदी घेऊन जाते आणि ते निर्माण करून दाखवतात. अध्यात्माचा हा शब्द ब्रह्मानंदी टाळी लागणं कदाचित व्यवस्थितरित्या आजपर्यंत लक्षात आला नसेल, पण आज समजून घेऊया, आमची टाळी लागू शकते. आणि आपण म्हणतो ना, टाळी एका हाताने वाजत नाही, टाळी 2 हातांनीच वाजते. तशाच प्रकारे तंद्रावस्था आणि तुरीय अवस्था दोघे एकत्र झाल्या तर तुमची टाळी वाजणार आहे. ध्येयपूर्तीसाठी मी काहीही करायला तयार आहे, मिशनवर निघायला तयार आहे, आणि काहीही घडलं तरी सुद्धा त्याच पथावर चालायला तयार आहे, तटस्थ राहायला तयार आहे. आता तुमच्यामध्ये 2 महत्त्वपूर्ण भूमिका आल्यात आणि तुम्ही तुमची टाळी वाजवून मूठ बांधून आता निर्माण करायला निघालात. केलं सुद्धा. जेवढं मिशन महत्त्वाचं होतं तुमच्या तंद्रावस्थेसाठी काहीही करायला तयार आहे, म्हणजे मिशनवर निघायला तयार आहे. तसंच आता काहीही घडलं तरीसुद्धा त्याच मार्गावर राहायला तयार आहे. याला म्हणतात विजन. मिशन अँड विजन. विजन काय सांगतंय? विजन हे सांगतंय की सध्या जरी काहीही घडलं असेल, सध्या जरी विपरीत घडलं असेल, तरी दूरदृष्टी बाळग. ते जे दिसतंय तुला ते परमनंट नाही आहे, ते क्षणभंगूर आहे, ते काही काळासाठी आहे, ते तसंच राहणार नाही आहे. त्याच्यानंतर बघ, त्या डोंगराच्या पलीकडे बघ, त्या अडथळ्याच्या भिंतीच्या पलीकडे बघ, थोडी वेगळी दृष्टी लाव, विजनरी बन आणि तुला मार्ग दिसायला लागेल. तू त्या मार्गावरून हटू नकोस. बी अ विजनरी, बी अ मिशनरी. काहीही करायला तयार असणं हे तुमचं मिशन आहे आणि काहीही घडलं तरी त्याच्या पलीकडे बघण्याची दृष्टी बाळगणं हे विजन आहे. म्हणून जो तुरीय अवस्थेत जातो तो विजनरी असतो, त्याला विजन असतं. समोर विपरीत घडत असलं तरी त्याच्या पलीकडे बघण्याची त्याची ताकद असते आणि ही बुद्धीची पराकाष्ठा आहे. पलीकडे बघण्याची पराकाष्ठा, विजन. आणि मित्रांनो, एक आयुष्यात कधी विसरू नका
ज्या माणसाला व्हिजन, तोच माणूस सुपर व्हिजन बाळगतो, म्हणून सुपर व्हिजन करू शकतो. सुपर व्हिजन. सुपरवायझर कोण? ज्याचं व्हिजन सुपर व्हिजन आहे तो सुपरवायझर. जर तुम्हाला परिस्थिती सुपरवाइज करायची असेल, जर तुम्हाला लोकांना सुपरवाइज करायचं असेल, जर तुम्हाला तुमच्या ध्येयाला सुपरवाइज करायचं असेल, जर तुम्हाला तुमच्या कामाला, तुमच्या कामाच्या पद्धतीला, तुमच्या जवळ असलेल्या वेळेला, तुमच्या साधन सामुग्रींना सुपरवाइज करायचं असेल, तर सुपर व्हिजन बाळगा. सुपर आणि व्हिजन दोन वेगवेगळे शब्द आहे, एकत्र केले म्हणून तुमचं सुपरव्हिजन झालं. या स्थूळ डोळ्यांनी, या चांबड्याच्या डोळ्यांनी सुपरव्हिजन करता येत नाही. कारण हे डोळे फक्त तुम्हाला उत्तेजित आणि विचलित करण्यासाठीच कामाचे आहेत. पण तुमच्या बुद्धीचे डोळे, तुमच्या विवेकाचे डोळे हे मात्र तुम्हाला सुपरव्हिजन करण्यासाठी कामाचे आहेत. म्हणून डोळ्यांचं व्हिजन हे ऑर्डिनरी व्हिजन आहे आणि बुद्धीचं व्हिजन हे सुपरव्हिजन आहे. मान्य असेल तर बघा, 100 कामगारांच्या मागे एक सुपरवायझर जो सुपरव्हिजन करू शकतो, आहे ना. 100 विद्यार्थ्यांच्या मागे एक पर्यवेक्षक जो सुपरव्हिजन करू शकतो, आहे ना. किती आश्चर्य आहे. हे काय आहे? दुसरं तिसरं काही नाही हो. तुम्ही विजनरी बना, अशी दृष्टी बाळगा जी दृष्टी तुम्हाला ते जे वाईट घडतंय ना, चुकीचं घडतंय ना, ते जे प्रतिकूल घडतंय ना, अडथळ्याचं घडतंय ना, त्याच्यातही काय काय चांगलं दडलेलं आहे, त्याच्यातूनही काय काय फायदे होऊ शकतात ते दाखवण्याची तुम्हाला ताकद ठेवतंय. ते व्हिजन म्हणजे सुपरव्हिजन. तुरीय अवस्था आहे बघा. तुमच्या मनाची ही अशी अवस्था आहे जी बुद्धीला पराकाष्ठेला घेऊन जाते. ते बघायला भाग पाडते की बाबा रे, सध्या जे वाईट घडते ना त्याच्यात पण काय चांगलं दडलंय शोध. एक ब्रुनो नावाचा व्यक्ती होता. त्याचा ॲक्सिडेंट झाला. अपघातात 4 महिने बेडवर होता. हाडं तुटलेली, स्नायू फाटलेले, रक्तस्राव बऱ्यापैकी झालेला, धड उठता येत नाही, बेड रिडन 4 महिन्यापर्यंत, हालचालही करता येत नव्हती. त्याच्याजवळ जेवढा पैसा होता सगळा पैसा इलाजात संपून गेला. चांगल्या मोठ्या घरात राहत होता. अतिशय चांगली गाडी त्याच्याजवळ होती. ती सगळी विकून टाकावी लागली आणि घरच्यांना घेऊन फ्लॅटमध्ये छोट्याशा फ्लॅटमध्ये वास्तव्याला जावं लागलं, कारण सगळा पैसा संपला होता. पण ब्रुनो हार मानायला तयार नव्हता. काहीही घडलं तरी ध्येयपथावरून हटणार नाही. जेव्हा तुमचं व्हिजन सुपर व्हिजन होतं ना, तेव्हा तुम्ही तुमच्या अंतरंगातल्या त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी उभे राहता आणि तेच तुमचं ध्येय पूर्ती असते. हात चांगले असताना, पाय चांगले असताना मी जे काही करू शकत होतो ते कशाच्या बळावर करत होतो एवढा फक्त ब्रुनोने विचार केला. आणि ब्रुनोच्या अंतरंगातून उत्तर आलं, सुविचारांच्या बळावर करत होतो. थोडं नीट ऐका बरं, ब्रुनो काय म्हणतोय. बेड रिडन आहे, पडल्या पडल्या, हात हलत नाही, पाय हलत नाही. ब्रुनो विचार करतोय, पाय चांगले असताना, हात चांगले असताना, शरीर चांगलं असताना हे सगळं कशाच्या भरवशावर करत होतो? सुविचाराच्या भरवशावर करत होतो, चांगल्या विचारांच्या. मग ते सुविचार
बेड रिडन असताना निर्माण होऊ शकत नाहीत का? होऊ शकतात ना. उत्तर आलं. विजन आहे, विजन. मग आतापर्यंत मी जर यशस्वी झालो होतो, सुविचारांच्या बळावर काम करून मी यशस्वी झालो होतो, माझ्याजवळ मोठा बंगला होता, माझ्याजवळ माझी कार होती, आज मी सगळं विकून टाकतोय, फ्लॅटमध्ये आलोय, असू दे, काही हरकत नाही. पण हे त्याच्या बळावर होतं ना, मग याच बळावर बाकीचे लोक नाही करू शकत का? करू शकतात ना. मग हे सुविचार आता सगळे लिहून काढायचे. ध्येयासंबंधी काय सुविचार असतील, व्यवसायासंबंधी काय सुविचार असतील, नातेसंबंधाबद्दल काय सुविचार असतील, सुसंवादाबद्दल काय सुविचार असतील, अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काय सुविचारांची गरज पडते, आपण लिहून काढायचं, काही हरकत नाही. आणि आपल्याला लिहिता येत नाही तर आपण सांगायचं फक्त तोंडाने आणि कोणाला लिहायला लावायचं, झपाटा लावला गड्याने. आणि सुविचार बनवणं, सुविचार लिहायला लावणं, बनवणं, लिहायला लावणं, बनवणं, लिहायला लावणं, चालू ठेवलं. बघता बघता सुविचारांची यादी वाढायला लागली. वेगवेगळ्या सेक्टरचे, बिझनेस सेक्टरमध्ये हे सुविचार, नातेसंबंधासाठी हे सुविचार, असं करता करता त्याच्या सुविचारांना शेकडोने संख्या मिळायला लागली आणि वेगवेगळे सुविचार बनायला लागले. घडलं तर वाईट होतं, प्रतिकूल परिस्थिती होती, हातपाय हलवता येत नव्हते. पण आतापर्यंत सुविचारांचा उपयोग फक्त काही करण्यासाठी झाला होता, आता सुविचारांची लिस्ट बनणं सुरू झालं होतं. तेवढ्यात काय झालं, एका बँकेने गोल्ड कार्ड काढलं होतं आणि त्याने त्या TV वर त्याची ॲड पाहिली गोल्ड कार्डची, आणि त्याच्या डोक्यात भन्नाट आयडिया आली की हे गोल्ड कार्ड जर लोक महत्त्वपूर्ण समजतायत तर असंच गोल्ड कार्ड मी सुविचाराचं का बनवू नये? लोक पैशाच्या बँकेसाठी गोल्ड कार्ड वापरतात, आता माझ्या सुविचारासाठी गोल्ड कार्ड वापरतील. भन्नाट आयडिया. आपला सुविचार गोल्ड कार्डवर लिहायचा. मित्रांनो, त्याने ही आयडिया त्याच्या बायकोला सांगितली. तिने मार्केटला जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड आणले, व्हिजिटिंग कार्डसारखे. त्यातलं गोल्ड कार्ड त्यांनी निवडलं, त्याच्यावर सुविचार छापला आणि 1, 2, 3, 4 असं करता करता ओळखीच्यांना विकणं सुरू केलं. करता करता त्याने 20 लाख गोल्ड कार्ड विकले आणि पहिल्यापेक्षा जास्त मोठा बंगला आणि जास्त मोठी गाडी त्याच्याजवळ पुढच्या 6 महिन्यात हजर. हे कशाच्या बळावर झालं? मनाच्या तुरीय अवस्थेत पोचला म्हणून झालं. हे कशाच्या बळावर झालं? सुपरव्हिजनच्या बळावर झालं. सुविचारांची गरज फक्त ब्रुनोलाच होती की तुम्हाला नव्हती? प्रत्येकाला होती. आणि तो सुविचार जो गोल्ड कार्डवर छापल्या गेलाय आणि 30 दिवसाचे 30 सुविचार मी माझ्या खिशात ठेवतोय. आजचा सुविचार काढायचा, वाचायचा आणि परत ठेवून द्यायचा भूषण लोकांना, आणि लोकांनी ते कार्ड फटाफट विकत घेतले आणि गोल्ड कार्ड प्रसिद्ध झाले. सुविचार बँक. थोडं नीट लक्षात घ्या. जेवढं मिशन महत्त्वाचं आहे तेवढं व्हिजनसुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून तुमच्या जीवनात जेव्हा काही वाईट घडतं, चुकीचं घडतं, विपरीत घडतं, प्रतिकूल घडतं, मनाच्या अगदी विरुद्ध घडतं, तेव्हा माझ्यासोबतच असं का घडावं, माझ्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं आणि आता मी काय करू, असं म्हणून विचलित होण्यापेक्षा तुरीय अवस्थेत जायला पसंत करायचं आणि व्हिजन सुपरव्हिजन करून टाकायचं. आता हे डोळ्यांचं काम नाही राहिलं आहे, आता ह्या डोळ्यांचं काम आहे. अंदर की बात. बघा, तयार असाल आहे ना? 2-4 गोष्टी तर घडतात मित्रांनो. जेव्हा आपल्यासमोर समस्या येतात तेव्हा जर सुपरव्हिजन आपण उभं केलं तर
फक्त सुपरव्हिजनच्या बळावर आपल्याला नवी दृष्टी प्राप्त होते. मान्य आहे का? ह्या डोळ्यांनी ती दृष्टी मिळत नाही. सुपरव्हिजन जर करायला लागलो, तटस्थ राहायला लागलो, त्यातही काय चांगलं आहे ते शोधायला लागलो, तर आपल्याला नवी दृष्टी प्राप्त होते आणि संकटकाळी आपल्याजवळ काय काय उपलब्ध आहे ते सगळं आपल्याला आपोआप स्पष्ट दिसायला लागतं. काय उपलब्ध आहे? ब्रुनोला काय दिसलं होतं? मी सुविचारांच्या बळावर हे सगळं करायचो. तो सुविचार त्याला आतापर्यंत उपलब्धी वाटत नव्हता, पण आत्ता वाटत होता. काय आश्चर्य आहे! ब्रुनो हे पण म्हणू शकतो की हे सुविचार मागच्या 10 वर्षापासून मी वापरत होतो आणि त्याच्यावर मी माझा व्यवसाय करत होतो, त्याच्यावर माझं काम करायचो, पण तेव्हा मला ती उपलब्धी वाटलीच नाही. आता उपलब्धीची जाणीव झाली की ही उपलब्धी आहे, त्याला एनकॅश कर, त्याला ग्रॅब कर. तुमच्या उपलब्धींची तुम्हाला जाणीव व्हायला लागते. तुमच्या सुप्त गुणांना तेव्हा वाव मिळतो. अन्यथा ते गुण सुप्तचे सुप्तच राहून जातात. संकटकाळी तुमच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. केव्हा मिळतो माहिती आहे? जेव्हा विजन सुपरव्हिजन ठेवाल तेव्हा. जेव्हा तुरीय अवस्थेत जायला तयार व्हाल आणि एक विचार जर वारंवार वारंवार कराल, काहीही घडलं तरी ध्येयपथावरून हटणार नाही. बघा, तयार आहात का? काहीही घडलं तरीही ध्येयपथावरून हटणार नाही. हा विचार दिवसातून 100 वेळा करा, 1000 वेळा करा. नो एक्झिट. जसा काल मंत्र होता ना, आय एम रेडी, तसा आजचा कोणता? नो एक्झिट. काहीही घडलं तरीही ध्येयपथावरून हटणार नाही. कारण जेव्हा मी तटस्थ राहतो, साक्षी भावाने त्या दुर्घटनेकडे, त्या वाईट गोष्टीकडे बघतो, तेव्हा मला सुप्त गुणांना वाव तर मिळतो, पण प्रत्यक्ष कृती करण्यासाठी मला भाग पाडल्या जातं. आपल्या हातून प्रत्यक्ष कृती केव्हा घडतात? जेव्हा संकटकाळी आपल्यावर बेतते तेव्हा. आता करावंच लागेल. करा नाही तर मरा. डू ऑर डाय. ॲग्रीड? म्हणजे तुमचं व्हिजन सुपरव्हिजन जर असेल तर तुम्हाला डू ऑर डाय हा मंत्र वाटायला लागतो. कर नाही तर मर. कर मग. उठ आता. प्रत्यक्ष कर. कृती कर. हेच तर विशेष आहे. आत्मविश्वास, स्वाभिमान केव्हा वृद्धिंगत होतो? संकटकाळी काही करून दाखवलं तेव्हा तुमचा आत्मविश्वास दांडगा झालेला असतो. अनुकूल परिस्थितीत काही करून दाखवलं, सगळंच फेवरेबल होतं. काय विशेष केलं? लोकांना तर जाऊ द्या, तुम्हाला पण वाटतं काय विशेष केलं. लोक म्हणतात, अहो तुम्ही फार चांगलं काम केलं. तुम्ही म्हणता काय त्यामध्ये? सगळंच तर फेवरेबल होतं. पण जेव्हा ॲडव्हर्स असतं, तुमच्या प्रतिकूल असतं, जेव्हा तुमच्यासाठी सगळं व्यवस्थित नसतं आणि तेव्हा तुम्ही करता, तेव्हा लोक म्हणत किंवा न म्हणत तुम्ही स्वतःच पहिले म्हणतात, बाबा रे फार परिस्थिती डेंजर होती बरं, त्यातून मार्ग काढलाय. त्यावेळी तुमची थाप तुमच्या पाठीवर पडलेली असते. सुपरव्हिजन. आता वेगळ्या अर्थाने हा शब्द घ्यायला शिका. सगळ्यात महत्त्वाचं काय? तुम्ही असो, मी असो, जगातलं कोणीही असो, सकारात्मकतेचा शोध सुरू होतो तो संकट काळात, अडचणीत, विघ्नबाधेत सुपरव्हिजन निर्माण केल्यापासूनच. तोपर्यंत फक्त कॅज्युअल अप्रोच असतो. होतंय, चालतंय, चालू द्या. पण संकटकाळी आल्यानंतर झटका बसल्यावर, फटका बसल्यावर मात्र आता असं कसं चालू द्या?
कॅज्युअल नाही, आता बी सिरियस. हा सिरियसनेस कुठून आला? ही सकारात्मकतेचा शोध कुठून घेतला गेला? तो फक्त संकट काळातून. नवरा आहे, ग्रँटेड आहे, चांगलाच आहे. बायको चांगलीच वागते, ग्रँटेड घेतलं आहे सगळं. पण जेव्हा ते विपरीत वागायला लागतात तेव्हा समजतं नाही 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 नाही, आता सिरियसली घ्यावं लागेल, आता जमणार नाही. तेव्हा मग सकारात्मकतेचा शोध घेता, त्या मार्गावर चालता आणि मग तुम्हाला सगळं काही मुबलक. ॲग्रीड? म्हणजे तुमची ध्येयपूर्ती होण्यासाठी तुम्हाला दोन्ही मार्ग लागले, विजन अँड मिशन. तर किती लोक आता कालच्या मिशनरी बनण्यासोबतच आज विजनरी बनायला तयार आहेत, त्यांनी हात वर करावेत. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू. मित्रांनो, आपलं विजन सुपर विजन करण्यासाठी आणि आपल्याला तुरीय अवस्थेमध्ये नेहमीसाठी ठेवण्यासाठी, अर्थात काहीही झालं तरी ध्येयपथावरून हटणार नाही, नो एक्झिट, हा विचार दिवसात वारंवार होण्यासाठी काही नियम पाळावे लागतील. फार कठीण नियम नाही आहे. पहिला नियम, ज्याला तुरीय अवस्थेत टिकून राहायचं आहे त्याच्यासाठी परिणामकारक नियम. अगदी पहिला नियम कोणता? स्वकर्तव्याची जाणीव ठेवा. काहीही घडो, आपल्या कर्तव्यापासून दूर हटू नका. बाजी प्रभूचं शिरधड वेगळं होऊन गेलं, पण तरी कर्तव्य बजावत राहिले. असं म्हणतात, शिरधड वेगळं झाल्यानंतर 20 लोकांना यमसदनी पाठवलं. तलवार हाताने चालतच होती. विपरीत घडत होतं तरी सुद्धा तानाजीने गड सोडला नाही. स्वकर्तव्याची जाणीव ठेवा, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्ही तुमच्या कर्तव्याला मुकलात तर तुम्हाला सुपर विजन कधीच प्राप्त होणार नाही. सगळ्यात पहिले काय होतं, जेव्हा अडचणी उत्पन्न होतात, समस्या येतात, विवंचनेत आपण असतो, तेव्हा सगळ्यात पहिले आपल्या हातून काय सुटतं, तर आपली कर्तव्य सुटायला लागतात. स्वकर्तव्याची जाणीव सुटून जाते. लोक म्हणतात, का हो तुम्ही तर म्हटले होते ना. तुम्ही म्हणता, म्हटलं होतं रे बाबा, पण परिस्थिती बघ काय आहे, सगळं उलटं घडतंय आणि माझ्याकडून काय अपेक्षा करतो, जमणार नाही, चल जा. व्हॉट इज इट? बाबा तुम्हीच तर प्रॉमिस केलं होतं मला घेऊन द्याल म्हणून. तुला दिसत नाहीये परिस्थिती कशी आली आहे? लगेच बाबांच्या बाजूने आई उभी राहते. का रे मूर्खा, तुला समजत नाही का वेळ कशी आहे? आहे ना अडचण आता, त्यावेळी नव्हती, त्यावेळेस म्हटलं होतं. पण लक्षात घ्या, तुमच्या कर्तव्याला तुम्ही मुकू शकत नाही. ते तुमचं कर्तव्य आहे, स्वकर्तव्य. एखादा कर्मचारी आहे आणि त्याला कर्तव्याची जाणीवच नाही आहे. आज ऑफिसला जायचंच नाही असं म्हणतो. का? नाही, बाहेर ढगाळ वातावरण आहे, निघालो आणि रस्त्यातच पाऊस लागला तर. अजून पाऊस आला पण नाही बरं, अजून पाऊस आलेला पण नाही, पण ढगाळ वातावरण आहे आणि रस्त्यातच पाऊस लागला तर, त्यामुळे आज जातच नाही. जाऊ दे. स्वकर्तव्याला विसरलेला हा कर्मचारी. आणि दुसरा त्याच्या शेजारी, त्याला ताप आहे, पण तो विचार करतोय, जरी ताप आहे, जरी विपरीत आहे, जरी प्रतिकूल आहे, जरी समस्या आहे, पण मी जर गेलो नाही तर मग ऑफिसचं काम तुंबून जाईल आणि माझ्यामुळे बाकीच्यांची आबाळ होईल. म्हणून आता ताप आला हे बायकोला सांगायचं पण नाही, सांगितलं तर ती जाऊ देणार नाही, म्हणून तसंच लपवायचं आणि तसंच निघायचं ऑफिसला. लक्षात घ्या, विजन कोणाला आहे? तुमचं विजन तुमच्या अडचणींमध्ये, तुमच्या समस्यांमध्ये सुपरविजन फक्त तेव्हा बनतं जेव्हा तुम्हाला जाणीव असते तुमच्या कर्तव्याची.
बायकोपासून ताप आलाय हे लपवून ठेवून जो ऑफिसला पोचतोय त्याला कर्तव्याची जाणीव आहे, तुम्ही पण म्हणू शकाल. आणि जो फक्त ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस येईल म्हणून बुट्टी मारतोय, सुट्टी घेतोय, त्याला कर्तव्याची जाणीव नाही. जर कर्तव्याला जाणीव बाळगली असती तर त्याचं व्हिजन सुपरव्हिजन झालं असतं. आणि ढगाळ वातावरण आहे म्हणून काय झालं, रेनकोट घेऊन जाईल ना, छत्री घेऊन जाईल ना, अमुक करेल ना, काय काय करणं शक्य आहे, सगळ्या शक्यतांवर कामं झाली असती, अनेक मार्ग त्याला सापडले असते. परंतु त्याला जायचं नव्हतं, त्याच्याजवळ ते व्हिजन निर्माण झालं नाही, कारण त्याला कर्तव्याची जाणीव नव्हती. मान्य आहे का बघा मित्रांनो, तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव बाळगावीच लागेल. माझ्या वाचनात एकदा एक गोष्ट आली होती, मला आठवली. एक कर्मचारी होता, तो लेथ मशीनवर काम करायचा. आणि त्याच्या त्या कंपनीमध्ये एकदा एक वेगळं असं चमू गेला, एक वेगळं असं संघ गेला. त्या संघाबरोबर त्यांच्या उच्चपदस्थ जे लोक होते, मॅनेजमेंटची जी लोकं होती, त्यांच्या व्यवस्थापक जे होते, त्यांच्याबरोबर मीटिंग झाली. मीटिंगमध्ये ठरलं की त्यांची विद्युत निर्माण करणारी आणि वितरण करणारी ती कंपनी होती. तर विद्युत वितरण किती वेगवेगळ्या नवीन सेक्टरमध्ये करायचं त्याच्याबद्दलची ती एक खूप मोठी योजना होती. त्या योजनेवर खूप मोठं काम करायचं होतं. मॅनेजमेंटबरोबर खूप दीर्घकाळ चर्चा झाल्या, त्याच्यावर वेगवेगळ्या गोष्टी लिहिण्यात आल्या, करण्यात आल्या, ते काही गोष्टी सिस्टम ठरवण्यात आल्या. व्यवस्थापकांना फार आनंद झाला, कारण त्याच्यातून त्यांना रग्गड इन्कम होणार होतं, त्याच्यातून त्यांची पगारवाढ होणार होती, त्याच्यातून त्यांना प्रमोशन मिळणार होते, मॅनेजमेंटला पैसा मिळणार होता, सगळं काही होणार होतं. या सगळ्या लोकांचे डायरेक्टली सगळ्या गोष्टी जे बेनिफिट्स आहेत ते दिसून येत होते. पण ह्या टीममधल्या जी टीम त्यांच्याबरोबर हे सगळं डीलिंग करत होतं, त्या टीममधल्या लोकांनी ज्यावेळेस फिरत होते त्यावेळेस त्या लेथ मशीनवर काम करणाऱ्या त्या माणसाला पाहिलं. आणि एका त्या टीममधल्या व्यक्तीने विचारलं की बाबा, तुमची कंपनी तर आता नवीन एवढ्या वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये, छोट्या गावांमध्ये वीज पोचवण्याचं काम करणार आहे, वितरण करायचं काम करणार आहे, तुला काय म्हणायचं त्याच्याबद्दल? त्याला इतका प्रचंड आनंद झाला, तो उड्या मारायला लागला. त्या टीममधल्या सदस्यांना आश्चर्य वाटलं. व्यवस्थापकाला पाहणं बंद करून, मॅनेजमेंटच्या लोकांना पाहणं बंद करून सगळ्यांचं लक्ष या कर्मचाऱ्याकडे, जो लेथ मशीनवर काम करतोय. सगळ्यांचं लक्ष. त्या टीममधल्या लोकांनी ह्याचाच इंटरव्ह्यू घेणं सुरू केलं. तुला काय एवढा आनंद झाला? तुला काय प्रमोशन मिळणार आहे का? तो म्हणे नाही. तुला पैसा मिळणार आहे का? नाही. पगार वाढ होणार आहे का? नाही. मग तुला एवढा आनंद कसा झाला? सर, तुम्हाला सांगू शकत नाही. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा 8व्या 9व्या वर्गापर्यंत असताना आमच्या गावामध्ये वीजच नव्हती. आम्ही दिव्याखाली अभ्यास करायचो. आणि जेव्हा वीज आली तेव्हापासून तर मागच्या 30 वर्षांमध्ये आमच्या गावाचा कायापालट झाला आणि गाव किती छान झालं आणि त्याच्यातून किती गावामध्ये उन्नती झाली हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि आता ज्या गावांमध्ये ही वीज एक्स्ट्रा पोचणार आहे त्या गावांचं काय भलं होईल याच्या विचाराने मला प्रचंड आनंद होतोय, म्हणून मी नाचतोय. त्या लेथ मशीनवर काम करणाऱ्या त्या व्यक्तीला दुसरा एक टीममधला मेंबर म्हणाला, अरे बाबा, जर हे एक्सपान्शन झालं तर तुझ्या लेथ मशीनच्या बाजूला अजून 10 लेथ मशीन लागतील. त्यांची गरगर, खरखर, कटकट सगळं परेशान तुला नेहमी होऊ द्या. माझी कटकट महत्त्वाची नाही आहे, पण त्या लोकांना वीज मिळेल, प्रकाश मिळेल, पाणी मिळेल, काय आनंदाची गोष्ट आहे. त्याला म्हणतात स्वकर्तव्याला जागणारा माणूस. मित्रांनो, जेव्हा मॅनेजमेंटने त्याच्या उड्या मारणं पाहिलं, जेव्हा व्यवस्थापकांनी त्याच्या उड्या मारणं पाहिलं,
त्या टीमने सगळ्यात पहिले रेफर केलं की या व्यक्तीला तुम्ही तुमच्या आता शिक्षण कमी असलं तरीसुद्धा मॅनेजमेंट टीममध्ये घ्या. सुपरविजन. तुम्ही जेव्हा तुमच्या कर्तव्याला मुकता तेव्हा तुमचं विजन राहूच शकत नाही, सुपरविजन होऊच शकत नाही. सुपरविजन किती लोकांना मान्य आहे? त्यांनी हात वर करा. थँक्यू. ताईसाहेब, विजन सुपरविजन असू द्या. तुमच्या कर्तव्याला तुम्ही कधीच गालबोट लागू देऊ नका. काहीही हो, कितीही विपरीत परिस्थिती हो, माझं कर्तव्य मी पार पाडणार. मग मुलांबाबत असो, पतीबाबत असो, सासू सासऱ्यांबाबत असो, सासरबद्दल असो, माहेरबद्दल असो, शेजाऱ्यांबद्दल असो, तुमच्या कर्तव्याला तुम्ही मुकू नका. कर्तव्याला मुक्ता माणूस ना उरतो. हलाहलाचे प्राशुनी शंकर देवेश्वर ठरतो. विपरीत परिस्थिती आली तरीसुद्धा मी कर्तव्यापासून दूर हटणार नाही. हे तुमचं विजन सुपरविजन बनतं. तुम्ही तुरीय अवस्थेत राहता आणि तुमची तुरीय अवस्था तुम्हाला ब्रह्मानंदी टाळी वाजवून देते. तुम्हाला ब्रह्मानंद मिळतो. तुम्हाला काही निर्माण करण्याचा आनंद मिळायला लागतो. दुसराच नियम आहे, तुमच्या सोबत्यांची, सहकाऱ्यांची चिंता करायला शिका, तरच तुम्हाला विजन असेल. तुमचे सोबती जे आहेत, तुमचे सहकारी जे आहेत, त्यांची चिंता होऊ द्या. तुमच्या पगाराची चिंता नसावी, तुमच्या पैशांची चिंता नसावी, तुमच्या मानसन्मानाची चिंता नसावी, तुमच्या कोडकौतुकाची चिंता नसावी, तुमच्या कौतुकाची चिंता नसावी. चिंता कशाची असावी? तुमचे सहकारी आणि तुमचे सोबती यांच्या कामगिरीविषयी चिंता असावी. त्यांची कामगिरी उज्ज्वल कशी होईल, चांगली कशी होईल. परिस्थिती तर विपरीत आलेली आहे, परिस्थिती प्रतिकूल आलेली आहे, पण त्याच्यामध्ये त्यांची कामगिरी चांगली कशी होईल, त्यांचे संभाव्य कार्यशक्ती किंवा मग त्यांच्या संधी कशा उपलब्ध होतील, अशाही परिस्थितीत त्यांना संधी उपलब्ध करण्याची तुम्ही जर पराकाष्ठा करायला लागलात तर तुमचं विजन सुपरविजन व्हायला लागेल. कारण मित्रांनो, जेव्हा समस्या येतात तेव्हा त्या संधी आतमध्ये दडवून येतात. प्रत्येक समस्येत संधी दडलेली असते आणि तुमच्या सहकाऱ्यांसाठी काय काय संधी दडलेल्या आहेत हे जर तुम्ही त्याच्यात शोधायला लागलात आणि त्याच्यात त्यांना संधी द्यायला लागलात, तर होऊ शकतं जे समस्या येण्यापूर्वी तुमचं नातं नव्हतं ते समस्या आल्यानंतर घट्ट व्हायला लागतं. तुम्ही म्हणतात आमच्या भावंडांचं एवढं नातं पहिले घट्ट नव्हतं, पण समस्या आल्यानंतर जास्तच घट्ट होऊन गेला. तुमच्या सहकाऱ्यांना, तुमच्या सोबत्यांना, त्यांच्या कामगिरीविषयी, त्यांना संधीविषयी, त्यांच्या संभाव्य अशा कार्यशक्तीविषयी तुम्ही काय काय शोधू शकता ते सगळं तुमच्या बुद्धीला सांगा आणि तुमची बुद्धी ते भन्नाट आयडिया काढायला लागेल आणि रिझल्ट बदलायला लागते. तुमचं विजन सुपरविजन. आश्चर्य आहे, पण हेच सत्य आहे मित्रांनो. आणि हे विजन बाळगा आणि तुरीय अवस्थेत राहा आणि तुम्ही याच्या बळावर तुमच्या ध्येयांना पूर्ण करणार. आजसाठी एवढंच. धन्यवाद.